नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. दिवाळीचं माहोल आहे आणि सगळीकडे तुम्ही बघत असाल टेलिव्हिजनवरती काही ना काही घडताना दिसत आहे आणि अर्थात कलर्स मराठी सुद्धा आपल्यासाठी काही ना काही पर्वणी घेऊन येत असतं. तेच निमित्त आहे. माझ्यासोबत भाग्य दिले तू मला मधील दोघंही आता सध्या सगळ्यात जास्त पॉप्युलर असलेले कलाकार आहेत, अर्थात कावेरी आणि राज. बरं, म्हणजे कलर्स मराठी असेल का इतर वाहिनी असेल, परंतु कलर्स मराठीचं एक अशी एक गुणवैशिष्ट्य आहे की दर 3 महिन्यानं किंवा 4 महिन्यानं असं काहीतरी इव्हेंट करत असतात. सो याच्यामुळे कलाकारांना एक मानसिक तणावातून थोडासा ब्रेक मिळतो. त्यांच्या बिझी शेड्यूल म्हणजे हरकत नाही, जे तुम्ही 14-15 तास सतत शूट करत असता त्याच्यातून एक थोडासा ब्रेक मिळतो. हा जो मानसिक ब्रेक जो आहे तो किती इम्पॉर्टंट असतो कलाकारांसाठी? नाही, खूपच जास्त महत्वाचा असतो. कारण काय असतं की एखादी वेब सिरीज असेल किंवा फिल्म असेल, त्याचं शूटिंग 1-1.5 महिन्यात संपून जातं. पण मालिकेचं शूटिंग हे वर्षानुवर्ष सुरूच राहतं. रोज 14 तास तुम्ही शूट करत असता. आता आम्ही ऑलमोस्ट 1.5-2 वर्ष झाले शूट करतोय. पुढच्या महिन्यात एक सेकंड वीक मध्ये आमच्या मालिकेला म्हणजे मंडे टू फ्रायडे असूनही 500 भाग पूर्ण होत आहेत. माईट बी जर मंडे टू सॅटर्डे असते तर 600 भाग पूर्ण झाले असते. सो खूप मोठा पल्ला आहे हा. आणि रोज जेव्हा तुम्ही 14 तास शूटिंग करता प्लस तुमचे ट्रॅव्हलिंगचे तास वेगळे, तेव्हा सतत ते रुटीन होऊन जातं. एक मेंटली एक्झॉस्ट होऊन जाता तुम्ही. स्पेशली तुम्ही आत्ताचा ट्रॅक पाहिला असेल भाग्याचा, तर खूप असे सिरियस सीन आहेत, इमोशनल सीन्स आहेत. तर ऍज अन ऍक्टर ना कुठेतरी आपण एक माणूस आहोत आणि कुठेतरी आपल्या लिमिटेशन्स आहेत. सो तुम्ही एक्झॉस्ट झालेले असता. सो त्यातून कधीतरी एक असा ब्रेक खूप महत्वाचा असतो, 2 दिवसांचा 3 दिवसांचा, की तेव्हा तुम्ही मेंटली तुम्हाला माहित असतं की आज मला सीन नाही करायचा आहे कुठला. जसं की मध्यंतरी पंकज त्रिपाठी आहेत, खूप मोठे ऍक्टर आहेत, त्यांनी म्हटलं होतं की मी थकलोय आता, मला मला गॅप हवाय कुठेतरी. सो हे खूप खरं आहे. कारण ना मेंटली तुम्ही जेव्हा खूप शांतता किंवा पीसफुल राहता ना, तेव्हाच तुम्ही अजून छान काम करू शकता असं मला वाटतं. सो मला असं वाटतं की हा ब्रेक खूप महत्वाचा आहे. गरजेचाच असतो हा ब्रेक, कारण एव्हरीडे आपण त्याच ठिकाणी जातो, त्याच माणसांचे चेहरे बघतो आणि त्यांच्याच बरोबर काम करतो, तेच कॅरेक्टर करतो. हे कधीतरी खूप थकवणारं असतं. म्हणजे रोज जायचंय, तेच करायचंय असं कधीतरी वाटू शकतं. जेव्हा जसं विवेक म्हणाला की 2-2, 3-3 वर्ष मालिका चालतात, तेव्हा नक्कीच एका पॉइंटला असं वाटतं की आता जरा ब्रेक हवाय. आणि तो ब्रेकही मी म्हणते तेवढाच असावा, पुन्हा यावं, आपलं काम सुरू करावं. सो त्या ब्रेकमुळे पुढे अजून काही वर्ष जाण्यासाठी एक खूप छान एनर्जी मिळते, पुन्हा आपण फ्रेश होतो. सो त्या एका फ्रेशनेससाठी ब्रेक गरजेचा आहे. आज जे काही तुम्ही लोक ठरवून केलेलं आहे की चॅनलला सांगितलं तसं करून आले की आपल्या मनाचं काही ठरवून आलं? नाही नाही, आता बेसिकली झालंय असं की दिवाळी आहे, दिवाळीचा कार्यक्रम आहे. सो ट्रेडिशनल तर पाहिजेच. पर्सनली मला ट्रेडिशनल आवडत नाही अजिबातच, पण स्टील आपला सण आहे. सो आपण तो हे ट्रेडिशन आपण फॉलो केलं पाहिजे असं मला वाटतंय. सो पण आम्ही काही ठरवलं नाहीये. हिला एक पाहिल्यावर छान मला function खरंच आहे खूप आमची. कॉम्प्लेक्स आलाय, पण ही खूपच छान दिसतेय. कारण आज इतकी कमाल साडी वगैरे नेसून आली आहे आणि खूपच गोड दिसते आज. त्यामुळे मला कावेरी साड्याच complex आलाय. नेसते. सो कावेरी असो नाही तर तन्वी असो, मला पर्सनली साड्या खूप आवडतात. सो मला आवडतं साडीतच कुठेही छान जायला. तन्वी, मी काही तुझ्या व्हिडिओच्या खाली ना काही कमेंट्स वाचले होते, म्हणजे की तुझा चेहरा किंवा तुझा लुक जो आहे तो रश्मिका मंदाना सारखा थोडासा दिसतो, असे बरेच कमेंट्स मी वाचलेले आहेत. सो असे कमेंट्स आल्यानंतर साधारण काय वाटतं, म्हणजे मग एक कलाकार म्हणून? आता ही कमेंट ऐकून मला खरंच खूप छान वाटतंय की वाव, कारण ती खूप सुंदर आहे. आणि अशा एका कुठल्या तरी छान, जिचं आता एवढं फॅन फॉलोईंग आहे, जी छान काम करते, अभिनेत्री म्हणूनही चांगली, तिच्याशी कोणी असं हे केलं की वा भारी वाटतंय. बट तन्वी म्हणून मला माझी ओळख निर्माण करायला नक्कीच आवडेल. दिवाळीच्या निमित्ताने आपण भेटलेलो आहोत. अर्थात दिवाळी म्हटल्यानंतर एक वेगळाच माहोल असतो. तुमच्या मालिकेमधून सुद्धा दिसेलच पुढे जे काय असेल. परंतु काही दिवाळीच्या आठवणी आहेत का घरच्या? म्हणजे तू तर अभुदयनगरच्या गावीमध्ये राहतोस, त्याच्यामुळे तिकडे वेगळीच दिवाळी साजरी होत असेल. वेगळीच म्हणजे मला कालच माझा एक इंटरव्ह्यू झाला रेडिओ स्टेशन साठी एका. सो तेव्हा ना मला अचानक ती गोष्ट आठवली की लहानपणी काय व्हायचं
की आमच्या इथे बेसिकली लहान मुलांचं आधी ठरलेलं असायचं, समोरच खूप मोठं ग्राउंड आहे. सो पहाटे सगळ्यात आधी कोण उठतंय, छान अभ्यंग स्नान करून कोण त्या ग्राउंड मध्ये जाऊन पहिला फटाका फोडतो, ही कॉम्पिटिशन लागलेली असायची. आणि मला असं आठवलं की आम्ही 4-4:30लाच आईला सांगून अलार्म लावून वगैरे उठायचो 4-4:30ला. मग आई ते छान उठणं वगैरे लावून आम्हाला अंघोळ घालायची, मग ती नवीन कपडे घालायचे आणि पटापट धावत जायचं. लिटरली ती पिशवी आधीच रेडी केलेली असायची फटाक्यांची, ती उचलायची कशी तरी, अगरबत्ती घ्यायची आणि धावत जायचं मैदान आणि पहिला फटाका बघायचा, अरे यार आलाय कोणीतरी. म्हणजे त्यात मी कधीच नाही जिंकलो आज तक आहे, पण ती एक कॉम्पिटिशन होती. आणि तू आता विचारलंस तर मला पटकन असं ते आठवलं. मी काय सांगू, मी प्रश्न काय होता, फटाके लावले, दिवाळीची आठवण ना. फटाके वगैरेची आठवण माझी काही फार नाहीये, कारण मला भीती वाटते या सगळ्याची. फुलभाज्यांची वगैरे भीती नाही वाटत, सो ते लहानपणी खेळले. बट आठवण खूप चांगलीशी सांगायची तर नरक चतुर्दशीच्या दिवशी आम्ही पहाटे उठून नरकासुराचं दहन आमच्या शेजारीच देवळाच्या बाहेर केलं जायचं, आणि त्यासाठी आम्ही जायचो. मग ते दहन करून आलो की आई उठणं लावायची अंगाला खूप छान. त्याचा एक वास असतो आणि त्या दिवशी तो खूप स्पेशल वाटतो. एरवी वर्षभर आपण जरी रोज उठण्याने आंघोळ करायची म्हटली, रोज मोती साबण लावायचा म्हटला, तरी त्या दिवशी त्याचं जे वेगळं महत्व आहे, तर ती एक वेगळी आठवण आहे. म्हणजे आताही मोती साबण बघितला किंवा दिवाळी म्हटली की तो दिवस पहिला आठवतो की एक्झॅक्टली. म्हणजे गणपती गेले की पटकन नेक्स्ट डे मोती साबणाची ऍड सुरू होते. आणि म्हणजे त्यात काही हे नाही आता त्या फ्लेवरचे किंवा म्हणजे चंदनाचे वगैरे ना बरेच साबण मिळतात तुम्हाला वर्षभर, फ्लेवरचं काय काय म्हणजे वर्षभर अवेलेबल असतात. पण एक मोती साबणाचा एक वेगळाच ऑरा आहे, म्हणजे तो अंगाला लावल्याशिवाय दिवाळी कम्प्लीट होत नाही. रोज जरी लावला आंघोळीला तर मजा नाही येत, पण त्या दिवशी तेव्हा त्याची मजा आहे. खरं तर त्या ब्रँडचं क्रेडिट आहे की ज्या प्रकारे त्यांनी स्वतःला प्रेझेंट केलंय. डेफिनेटली. पण आता फराळ पुन्हा दिवाळी म्हटल्यानंतर सगळ्यांचा आवडीचा विषय आहे. तुमच्या सेटवरती निवेदिता ताई आहेत, इतक्या सुंदर ते शेफ आहेत अर्थात. त्यांच्याकडून काही टिप्स वगैरे मिळाल्यात यावर्षी खास तुझ्यासाठी? आणि ऑफकोर्स तू पण आईला दिली असेल त्यांच्याकडून घेऊन. नाही, टिप्स वगैरे त्या सतत बोलत असतात. म्हणजे की आम्ही जेव्हा मागे आम्ही बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये म्हटलंय की त्या खूप छान जेवण रोज बनवून आणतात आमच्यासाठी वगैरे, सगळ्यांसाठी आणतात, असं नाही की फक्त स्वतःसाठी आणतात. आणि तेव्हा त्यांचा तो विषय रोज वेगळं काहीतरी असतं. मग आज हे घातलंय मी आत, त्या दिवशी त्यांनी एक छान कुठली डिश आणली होती, चिकन काय ट्राय केलं होतं आपण तुलाच ठाण्याला माहिती. असताना? तूच केलं? नाही, आमच्यासाठीच, पण काय आणलं होतं नाव माहितीये का डिशचं? नाही, मला खरंच नाही माहिती. हा, सो एक चिकनची डिश आणली होती त्यांनी. बेसिकली मी खूप चिकन लव्हर आहे, सो माझ्यासाठी आणली होती. तर त्यांनी नवीनच काहीतरी ट्राय केलं होतं, पण इतके अमेझिंग होतं ते. पण तेव्हाच ना बोलता बोलता, नाही याच्यातनं काय कमी पडलंय म्हणाले, कसुरी मला नाही मेथी. माहिती. कसुरी मेथी कमी पडली याच्यात, सो नेक्स्ट टाइम मी ती घालून. मग सो असंच ते स्वतःला पण बऱ्याच वेळा करेक्ट करत असतात. डेफिनेटली. तुमची मालिका गेली 2.5 वर्ष वगैरे सुरू आहे आणि इतकं पॉप्युलर ती झाली, म्हणजे कलर्स वरची आय थिंक हायेस्ट टीआरपी सुद्धा तुम्ही क्रॉस केलेला आहे. सो एक कलाकार म्हणून ऑफकोर्स टेलिव्हिजनची टीआरपी तर वेगळी गोष्ट आहे, परंतु पर्सनली सुद्धा तुम्ही जेव्हा सोशल मीडियावरती इतके ऍक्टिव्ह असतात आणि तिकडे इतके मिलियन व्ह्यूज आणि लाईक्स वगैरे मिळतात, सो हे सगळे जे आकडे आहेत हे दैनंदिन आयुष्यामध्ये कलाकारांच्या आयुष्यात किती परिणामकारक ठरत आहेत किंवा ठरत असतील? मला तर पर्सनली या गोष्टींचा कधीच फरक पडला नाहीये आजपर्यंत, आणि मला पडेल असंही वाटत नाही. एक क्युरिओसिटी, एक आपलं सहज काहीतरी आपल्याला सगळं माहिती असायला हवं, म्हणून मी एव्हरी वीक विचारते बघ काय आलं रेटिंग, कसं झालं वगैरे, किंवा आवडतंय काय. पण या पलीकडे म्हणायचं झालं ना तर रेटिंग वगैरे आपण बाजूला ठेवू, पण आमच्या शोमुळे इतक्या मोठ्या माणसांनी शो बघितलाय, इतक्या इंडस्ट्रीत तर जवळपास असं मला कोणी सापडलं नाही की ज्यांनी मला म्हटलं नाही की वा तुमचा शो किती छान आहे. खूप मोठी मोठी माणसं आहेत, मलाही माहित नव्हतं की बापरे हे बघतात आपला शो, असं व्हायचं एका पण. आणि खूप गावांमध्ये सुद्धा, आता मी कोकणातली आहे, सो माझ्या आजीला वगैरे सुद्धा काही काही गावात येणाऱ्या बायका किंवा काही रिलेटिव्ह ह्या सुद्धा म्हणतात की अरे कावेरीची आजी वगैरे. सो इतक्या मुळाशी आपण पोहोचतो, त्यांचं प्रेम आपल्याला मिळतं. मला हे खूप जास्त इम्पॉर्टंट वाटतं आणि हे खूप रेटिंग पेक्षा पलीकडचं काहीतरी आहे. सो मला त्यासाठी काम करायला कधीही आवडेल. नाही, मला खूप फरक पडतो, कारण ना मी खूप जास्त क्युरियस असतो या सगळ्या नंबर्स साठी वगैरे. माहित नाही का,
तन्वीचं करेक्ट आहे की खरं तर नसलं पाहिजे आर्टिस्टने या सगळ्यामध्ये, पण मला खूप आवडतं, मला ते कॉम्पिटिशन खूप आवडतं, माहित बी लहानपणापासून असेल. मला असं आवडतं खूप की आपण एक आपला एक माइलस्टोन आपण सेट केला पाहिजे, की आपण जेव्हा असं वाटतं कुठलाही शो घेतो आपण, तेव्हा असं खूप वाटतं की यार हा शो ना, म्हणजे माझा हा पहिला शो असेल जो 3च्याही वर गेला TRP मध्ये वगैरे. सो बट आम्ही ओव्हरऑल म्हणजे आय गेस स्टार नंतर आमचा शो होता की नंबर वाईज बघायला गेलं तर आम्ही झी वगैरे सगळं क्रॉस केलं होतं. सो असं खूप वाटतं की आपला शो त्या नंबर्स मध्ये यावा, खूप फेमस व्हावा, लोकांनी खूप अप्रिशिएट करावं, आपल्याला लोकांनी खूप जास्त ओळखावं. आणि मला ना फक्त आमचा नाही तर मला बाकीच्या शोजचं पण ते सगळं बघायला आवडतं, रेकॉर्ड ठेवायला खूप आवडतो की किती आहे, यांचा किती आहे, त्यांचा किती, यांचा किती आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात खरं तर. आणि मज्जा येते, म्हणजे मला जसं आणि तन्वी पण म्हणाली, खूप लोकांनी मोठमोठ्या लोकांनी पाहिला आमचा शो. म्हणजे मी आता नावं घेत नाही, पण लिटरली म्हणजे एक 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 नाव घ्यावं असं वाटतंय. म्हणजे ताई आम्हाला त्या मागे म्हणाल्या, सुलोचना ताई, त्या जेव्हा गेल्या आता मागे काही महिन्यांपूर्वी, तेव्हा ताई म्हणाल्या की ताईंना तुम्हा दोघांना भेटायचं होतं, कारण त्या आपला शो रेग्युलर फॉलो करायच्या. आणि तेव्हा आम्हाला पण इतकं वाईट वाटलं की अरे यार, इतक्या मोठ्या व्यक्ती आपला शो बघत होती, त्यांना आवडत होतं आपलं काम, आणि त्यांनी स्वतः आपल्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि आपण जाऊ शकलो नाही. हे आपले नशीब नाहीये तिथपर्यंत पोहोचणं. सो अशा बऱ्याच गोष्टी घडल्या या शो मुळे, जे की खरंच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मला आवर्जून एक नमूद करायचं इथे की तुम्ही दोघे सुद्धा इतके भिन्न स्वभावाचे, स्वभाव तर ऑफकोर्स भिन्नच असतो, परंतु तुमच्या आवडीनिवडी सुद्धा इतके भिन्न आहेत, पण ते पडद्यावरती उतरत असताना ती इतकी केमिस्ट्री, म्हणजे खरं तुमच्या ते ऍक्टिंगचं, तुमच्या ऍक्टिंग कौशल्य आहे ते तुमचं, त्याचं कौतुक केलं. या बाबतीत मी खरंच म्हणेन, म्हणजे हा खूप करेक्ट मुद्दा तुम्ही इथे मांडलात. विवेकचा स्वभाव आणि माझा स्वभाव खूप वेगळा आहे, त्याचे चॉईसेस खूप वेगळे आहेत आणि माझे खूप वेगळे आहेत. 180 डिग्री वेगळे आहेत आणि हा. काहीच मॅच नाही. काहीच मॅच नाहीये. म्हणजे कधी कधी आमचं वाजतं म्हणजे फ्रेंड झोनला तसं काहीतरी वाजतं, आणि ते तेव्हा असं होतं की नाही, तू तर खूप खूप वेगळाच विचार करणार आहेस आपण, आणि मी तर खूप वेगळाच विचार करणार आहे. आपल्यात कधी कॉन्व्हर्सेशन नाही होऊ शकत या मुद्द्यावर, इतक्या लेवलला वाजतं. पण एरवी आम्ही मस्ती करताना एकत्रच असतो. सो असतं काही लोकांचं असं की ज्यांचे थिंकिंग मॅच नाही होत, बट आम्ही खूप छान फ्रेंड्स आहोत. म्हणजे आमच्या त्यावरून कधीच वाद नाही आहेत कसलेच. निश्चितच. आता तुम्ही जे सगळं बोलत होता त्याच्यावरून रील हा फॅक्टर मला जरा आठवला. आता दिवाळीसाठी काही रीलचे स्टॉक्स वगैरे तयार करून ठेवलेत का? काहीच नाही. तुम्ही पाहिलं असेल की खरं तर गेले काही महिने आम्ही रील्सही अपलोड करत नाही आहोत. आम्हीच कुठेतरी आपण म्हणतो ना की आता एक स्टॅग्नन्सी येते किंवा बस आता झालं, पण लवकरच आम्ही काही रील्स घेऊन येऊ. आमची पण इच्छा आहे की, कारण आम्हाला माहितीये की त्या रील्स मुळेही आम्ही बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलोय. लहान मुलांमध्ये आमचे ते रील्स फेमस झाले होते त्या पॉइंटला, तेव्हा म्हणून लहान मुलांना आम्ही खूप आवडायला लागलो होतो. सो तो एक वेगळा मीडिया आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचा, त्याचा एक ऑडियन्स वेगळा आहे. सो लवकरच आमचे काही रील्स आम्ही घेऊन येऊच. डेफिनेटली. पण खूप छान वाटलं या निमित्ताने बोलून, आणि ही दिवाळी आणि येणाऱ्या सगळ्याच दिवाळी तुम्हाला भरभराटीच्या जावो आणि तुमच्याकडून असेच वेगवेगळ्या कलाकृती आम्हाला अनुभवायला मिळत. यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. सर्व रसिक प्रेक्षकांना खूप दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि एकच रिक्वेस्ट होती, बाहेर पोल्युशन बघतोय आपण, आता येतानाही लिटरली असं वाटतंय की धुकं वगैरे पडलंय की काय. सो प्लीज फटाके फोडू नका. मला माहितीये की हिंदू सण आहे, सगळं आहे, पण फक्त फटाके फोडले म्हणजे हिंदू सण साजरा केला असं होत नाही. सो प्लीज, मला माहितीये ज्यांच्या घरी लहान मुलं असतील त्यांना कदाचित हे खूप डिफिकल्ट आहे, पण प्लीज समजावा त्यांना, त्यांच्याच आरोग्यासाठी हे खूप गरजेचं आहे आपण हे थांबवणं. एकही आता कदाचित तुम्हाला दिसेल मी मालिकेमध्ये एखादं भुईचक्र लावताना किंवा हे करताना, पण ती मजबुरी होती. म्हणजे ते करावं लागलंय, ते मी मनापासून करत नाही. आणि मी स्वतः यापुढे घेतलेला पण आहे की मी यापुढे आयुष्यात कधीही एकही फटाका फोडणार नाहीये मालिकेचं शूटिंग व्यतिरिक्त. सो प्लीज तुम्हीही ते फॉलो करा असं मला वाटतंय, कारण हे आपल्या चांगल्यासाठी आहे. निश्चितच. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.